पुण्यात एकाचं लिव्हर खराब झालं, मात्र जीव दोघांचा गेलाय। जीव वाचवण्यासाठी नवऱ्या बायकोनं घर गहाण ठेवलं, लाखो रुपये खर्च केले। एवढंच नव्हे तर बायकोनं स्वतःचं लिव्हर देऊन नवऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नशिबानं मात्र वेगळंच ठरवलं होतं। आठवडाभरात नवरा बायको दोघेही गेले आणि दोन निष्पाप लेकरं कायमची अनाथ झाली। ही घटना पुण्यातल्या डेक्कन परिसरातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घडली आहे। 45 वर्षीय बापू बाळकृष्ण कोमकर यांना लिव्हरचा आजार होता। डॉक्टरांनी सांगितलं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय पर्याय नाही। मग पत्नी 42 वर्षीय कामिनी बापू कोमकर हिने धाडस दाखवलं। 15 ऑगस्ट रोजी तिने स्वतःचं लिव्हर नवऱ्याला दान केलं, पण शस्त्रक्रियेनंतर काही तासातच बापूंचा मृत्यू झाला। घरच्यांना वाटलं निदान कामिनी तरी वाचली, पण नाही मंडळी, एका आठवड्याच्या आत तिचाही मृत्यू झाला। आता कोमकर कुटुंब उद्ध्वस्त झालंय। दोन मुलं आई बापाशिवाय उघड्या आभाळाखाली उभी राहिली। घरच्यांचा आरोप आहे की हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली। मंडळी, एका लिव्हरनं दोन जीव घेतले, दोन अनाथ मुलं जगण्याच्या संघर्षात ढकलली। पण या घटनेत नेमकं काय आणि कसं घडलं? हॉस्पिटलवरचे आरोप खरे आहेत का? यामागची संपूर्ण गोष्ट आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, पुण्याचे बापू बाळकृष्ण कोमकर एका खासगी कारखान्यात काम करत होते, तर त्यांची पत्नी कामिनी गृहिणी होती आणि दोघांना 20 वर्षाचा एक मुलगा आणि 7वीत शिकणारी एक मुलगी आहे। हे चौकोनी कुटुंब अगदी सुखात राहत होतं, पण नियतीनं अचानक असा घाव घातला की काही महिन्यातच संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला। बापूंची अचानक तब्येत बिघडली, तपासणी केली आणि समोर आलं लिव्हरचा गंभीर आजार। डॉक्टरांनी सरळ सांगितलं लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय जीव वाचणार नाही। मग जेव्हा दाता शोधायचा प्रश्न आला आणि त्यावेळी पत्नी कामिनी पुढे आल्या, माझं लिव्हर माझ्या नवऱ्याला द्या असं सांगून त्यांनी आपलं जीवन पणाला लावलं। तपासणी झाली, कामिनी पूर्णपणे निरोगी, तिचं लिव्हर बापूंच्या शरीराशी जुळलं। संपूर्ण कुटुंबानं दिलासा घेतला की आता बापू वाचतील। गेल्या आठवड्यात पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली, पण मंडळी, नियतीला वेगळंच मंजूर होतं। शस्त्रक्रियेनंतर केवळच दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी बापू कोमकर यांनी अखेरचा श्वास घेतला। दरम्यान घरच्यांना हा तरी दिलासा होता की किमान कामिनी तरी बरी आहे, पण हा दिलासा फार काळ टिकला नाही। बरोबर 8 दिवसांनी म्हणजेच काल कामिनी कोमकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। फक्त 8 दिवसात नवरा बायको दोघेही गेले आणि दोन्ही मुलं कायमची अनाथ झाली। पण मंडळी, त्या दोघांसोबत नक्की काय झालं? तर मंडळी, हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय जटिल आणि मोठ्या जोखमीची शस्त्रक्रिया असते। या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील लिव्हरचा आजार म्हणजेच लिव्हर सिरोसिस होतो। प्रोटोकॉलनुसार कुटुंबियांना या जोखमीबाबत आमच्यातर्फे आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती। शस्त्रक्रिया सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय नियमांनुसार करण्यात आली। दुर्दैवाने ट्रान्सप्लांट नंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही। दाताची प्रकृती मात्र सुरुवातीला सुधारत होती, पण शस्त्रक्रियेनंतर 6व्या दिवशी अचानक रक्तदाब खूप कमी झाला आणि त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले, जे प्रगत उपचार करूनही नियंत्रित करता आले नाही। आम्ही उच्चतम दर्जाची सेवा देण्यास नेहमीच कटिबद्ध आहोत आणि या दुःखद काळात आम्ही शोकग्रस्त कुटुंबियांसोबत आहोत। पण याबाबत कोमकर यांचे नातेवाईक मात्र वेगळाच आरोप करतात। मंडळी, मृत कामिनी कोमकर यांच्या भावानं बलराज वाडेकर यांनी मोठा खुलासा केलाय। ते म्हणाले, माझ्या बहिणीला कुठलाही आजार नव्हता। माझा मेहुणा बापू कोमकरनं दारू पिणं 10 वर्षापूर्वी सोडलं होतं। 15 ऑगस्ट रोजी दोघांची शस्त्रक्रिया झाली, पण काही तासातच मेहुण्याचं निधन झालं। त्यांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे आम्ही मानसिकदृष्ट्या तयार होतो, पण बहिणीचा मृत्यू आमच्यासाठी प्रचंड धक्कादायक आहे। शस्त्रक्रियेनंतर तिला थेट ICU मध्ये ठेवण्यात आलं, डिस्चार्ज दिला गेला नाही। एवढंच नव्हे तर या लिव्हर प्रत्यारोपणासाठी बहिणी मेहुण्यानं आपलं घर गहाण ठेवलं होतं। तब्बल 20 लाख रुपये उपचारांवर खर्च झाले। त्यांच्या मागे एक 20 वर्षाचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा आहे आणि 7वीत शिकणारी धाकटी मुलगी आहे। आम्ही कामिनीला तिच्या नवऱ्याच्या मृत्यूची माहिती सांगितलीच नाही, कारण तिला मोठा धक्का बसला असता। पण गुरुवारी रात्री तिची तब्येत बिघडली, डायलिसिसवर ठेवण्यात आलं आणि शुक्रवारी दुपारी तिचाही मृत्यू झाला। डॉक्टरांच्या प्रतिसादानं आम्ही अजिबात समाधानी नाही। आता आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघतोय। अहवाल मिळाल्यावर आम्ही पोलिसात तक्रार दाखल करू आणि सर्व कागदपत्र वैद्यकीय निष्काळजीपणा समितीकडे देऊ। मंडळी, एका साध्या चौकोनी कुटुंबानं नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी घर गहाण ठेवलं, लाखोंचा खर्च केला, बायकोनं स्वतःचं लिव्हर पणाला लावलं, पण नियतीनं दोघांचेही प्राण हिरावून घेतले। मागे उरलीत ती दोन निष्पाप लेकरं आणि दुःखानं विदीर्ण झालेलं कुटुंब। आता खरा प्रश्न असा आहे की वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का, की ही फक्त नियतीची क्रूर खेळी होती? याचं उत्तर येणाऱ्या चौकशीतून मिळेलच, पण इतकं नक्की की कोमकर दाम्पत्याची ही कथा सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या प्रकारात कोण दोषी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।